दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा। येणाऱ्या स्थानिक निवडणुकीसाठी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी केले। रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी पेठ तालुका शिवसेना पक्षाचा आढावा बैठक करंजाडी गणातील मौजे घोंगुटबारी जिल्हा परिषद कोहरगड तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे घेण्यात आली। त्या प्रसंगी तांबडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षाचे दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मंगला भास्कर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर गावित, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य सागर नवले, दिंडोरी पेठ विधानसभा प्रमुख अतुल वाघ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख धर्मराज चौधरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पेठ तालुका प्रमुख पद्माकर कांबडी, दिंडोरी तालुका प्रमुख अमोल कदम, पेठ महिला आघाडी प्रमुख राधाबाई राऊत आदी उपस्थित होते। जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी प्रथम आढावा घेऊन सांगितले की शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यामध्ये गोरगरीब, आदिवासी, दलित, वंचित, मागासवर्गीय समाजाच्या हिताच्या 140 शासकीय योजना प्रत्यक्षात अंमलात आणून चालू केल्या याची माहिती देऊन अनेक उदाहरणे दिली। तसेच शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनीही मार्गदर्शन केले। माजी आमदार महाले यांनी आमदार असताना पेठ तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामांची माहिती दिली। प्रत्येक कुटुंबाला शिधापत्रिका, रेशन कार्ड विभक्त वेगळे करून देण्याचे शिवसेनेचे भास्कर गावित व शिवसेना जिल्हा प्रमुख तांबडे यांनी यावेळी आश्वासन दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कांबडी यांनी केले तर आभार हिरामन मौड यांनी मानले। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन गटाचे व गणाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, तरुण, ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण। शिवसेनेची उत्पत्तीस्थायी आई बहिणींना तुम्हाला मी आवर्जून सांगतो, लाडकी बहीण म्हणून तर तुम्ही या महाराष्ट्राने भारतातले जगात फेमस करून टाकले शिंदे साहेबांना। परंतु शिवसेनेची निर्मितीची 80% समाजसेवा, 20% राजकारण आणि 80% समाजकारणातून खऱ्या अर्थानं गाव पातळीवर, वाडी वस्तीवर जाऊन आनंद दिघे साहेबांचं कार्य आपण जर बघितलं, पालघरच्या वाड्याच्या वस्तीपर्यंत गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये हा भगवा झेंडा घरावर जर असेल कुणाचा, तर आपल्या भगवा झेंडा असेल, घरात शिवसैनिक असेल, तर कुणाची माय मिली नाही आपल्या गावाकडे नजरेने बघण्याची। म्हणून मी आपल्याला सांगतोय, प्रत्येक घरावर हा भगवा झेंडा लावा, प्रत्येक घरात शिवसैनिक पद्माकरची तयार करा। येणाऱ्या कार्यकाळामध्ये जो कार्यकर्ता खऱ्या अर्थाने ग्रासरूटला जाऊन सभासद नोंदणी असेल, लोकांचं काम असेल, जनतेसाठी पात्र ठरेल, त्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात येईल। अन्यथा असं कोणी वकिलाचा माणूस असेल तर त्याला आम्ही उमेदवारी देणार नाही, कारण ही पक्षाची शिस्त आहे। काम करणारा कार्यकर्ता शिंदे साहेबांनी सांगितलं मोठा झाला पाहिजे। ते त्यांच्या स्वतःला कार्यकर्ता सोडून मानून घेतात, प्रत्येकाला सांगतात मी सुद्धा कार्यकर्ता आहे, मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतोय। म्हणून बांधवांनो, येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी खऱ्या अर्थानं पक्षाची स्वप्न एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी, खऱ्या अर्थानं माय भगिनीचं रक्षण, जतन असेल आणि खऱ्या अर्थानं सुखी संसार टिकविण्यासाठी, सुखी संसार आणण्यासाठी पुन्हा एकदा गाव खेड्यापासून, गाव वस्तीपासून, खेड्यापाड्यापासून एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सज्ज होणार का? आयात होणार असेल तर दोन्ही हात वर करून मला सांगा, हो आम्ही तयार आहोत। धन्यवाद साहेब, आपले पण वरती करा, आमचे संपर्क प्रमुख राहिले आमदार साहेबांचे, आम्ही सगळेच ना, आम्ही सगळे मंडळी खऱ्या अर्थानं तुमच्या सोबत काम करताना आम्हाला पण ऊर्जा प्रदान होते।